विद्यार्थी मित्रांनो, मॉक टेस्ट दिली का? आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स या ॲपवर तुमच्या सगळ्यांसाठी मी पहिली मॉक टेस्ट पण फ्री ठेवली होती. दुसरी सुद्धा फ्रीच आहे. फुल लेंथ मॉक टेस्ट. अरे द्यायचे मॉक टेस्ट. अभ्यास झाला नाहीये हे कारण सांगू नका बाळांनो. टेस्ट ॲट एनी कॉस्ट द्यायची आहे तुम्हाला. सर आता उशीर झालाय. उद्या देतो. हां, दे. उद्या तरी दे, पण टेस्ट द्या. मी तुम्हाला सांगू का? कळणार कसं रे आपण कुठे आहे ते? 200 मार्काच्या मॉक टेस्टमध्ये विथआऊट गेस नाहीतर शोधा YouTubeवर. तुक्का मारणे की निंजा टेक्निक. मी तुम्हाला सांगतो, क्लिअरली सांगतो इतके व्हिडिओ आहेत ना या कन्सेप्टवरती, की तुक्का असा मारायचा. स्ट्रॅटेजी कशी ठेवायची? बाळांनो आहे. चला ठीक आहे लॉजिकली काही गोष्टी खऱ्या असतील त्यातल्या. पण लास्ट मोमेंटला उद्या सीईटी आहे. आदल्या दिवशी तो व्हिडिओ जोरात चालतो. मी पण 3-4 व्हिडिओ टाकलेत. म्हणतो ना आपण वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचं. मुलांना तेच पाहिजे तर करूया प्रोव्हाईड. पण मी प्रॅक्टिकली बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या होत्या बरं का. म्हणजे तुक्का मारायचंय. मारायचंय तुक्का. पण तुम्हाला थोडं तरी नॉलेज पाहिजे. म्हणजे काय माहितीये का? अरे विषय भरकटत चाललाय. विषय हा मेन आहे बरं का. त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ परत हां. नक्की त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ होणार. नक्कीच होणार आहे. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय लक्षात घ्या, की टेस्ट ॲट एनी कॉस्ट द्यायची आहे. आपण कुठं आहे हे बघायचंय. पण थांबा ना टेस्ट आपल्या ॲप्लिकेशनवर द्यायचे. रँकर टेस्ट सीरीजवर द्यायचे तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचंय. इमिडिएटली ॲप्लिकेशन डाउनलोड करा. व्हिजन बॅचमध्ये खूप डेमो लेक्चर्स फ्री ठेवले तुमच्यासाठी मी. ओके. WhatsApp ग्रुप तर तुम्ही जॉइन केलेलंच असेल नक्की. रँकर्स कोर्सवर रँकर टेस्ट सीरीज पण आहे. त्याच्यावर क्लिक केलं, की कंटेंटमध्ये जावा. अरे ठीक आहे. कसं सर काहीच कळेना. तर 80 87 31 80 64 करा की कॉल या नंबरवर आणि विचारा की टेस्ट कशी द्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं टेस्ट देत असताना तुमचं डू नॉट डिस्टर्ब मोडवर फोन पाहिजे. कुठला फोन कॉल नाही आला पाहिजे. आणि त्याचबरोबर बॅक घेतलं की ऑटो सबमिट होणार लक्षात घ्या. बॅक घ्यायचं नाही, घाबरून जायचं नाहीये. बरं. आता तीच कॅसेट परत लावणार आहे मी. कुठली कॅसेट? नेहमीची की केमिस्ट्री अगोदर करायचंय. कमी वेळेत केमिस्ट्री फिनिश करायचंय. नंतर फिजिक्सला वेळ बऱ्यापैकी देता येतोय. फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या मध्ये 5 मिनिटाचा तरी ब्रेक मिळाला पाहिजे. ब्रेक म्हणजे चला पाणी पिऊन येतो, वॉशरूम जातो असला ब्रेक नाहीये. मन शांत करण्यासाठी ब्रेक हवाय. ओके. सगळ्या गोष्टी प्रॉपर तुमच्या लक्षात आलेत ना बाळांनो? बरं, आता टेस्ट देऊन करायचंय काय? सांगतो ना तुम्हाला. या टेस्टला ज्याचा स्कोर 100 प्लस येईल ना, त्याला सुद्धा अभ्यास करावाच लागणार आहे. बरं, काही मुलांचा स्कोर 80 टू 100 येणार आहे. काहीचा स्कोर 72 ओहो, 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 ओहो. 70 टू 80 मी जरा चुकीने लिहितो ना काहीतरी आणि काही मुलांचा स्कोर आता तुम्हाला मी सांगतो 70 पेक्षा खाली येणार आहे लक्षात घ्या. ओके. 70 पेक्षा खाली. मग 70 पेक्षा खाली ज्यांचा स्कोर आहे ते आहेत डेंजर झोनमध्ये. होय. मी का सांगतोय नीट ऐका. गेल्या वर्षी माझ्या क्लासमधल्या 3 मुलांना 77 स्कोर होता एक्झॅक्टली आणि 89 प्लस पर्सेंटाइल होतं. क्लोज टू 90. ओके. एका स्टुडंटला 84 होता, 93 प्लस पर्सेंटाइल होतं. क्लोज टू 94. ओके. 115 एकीला होते, तिचं होतं 97 पर्सेंटाइल. होय. 130 99.7. 174 पण होतं माझ्याकडे 99.90 पर्सेंटाइल. ओके. मी तुम्हाला सांगू का? मग ही जी मुलं आहेत, मग ही का डेंजर झोनमध्ये? 7 तर मार्क कमी आहेत ना. पण 7 मार्क कमी पडल्यावर पर्सेंटेज जवळ-जवळ 30 न खाली येतंय. होय, होय. तुम्हाला ॲट एनी कॉस्ट सीईटीमध्ये 80च्या वरती जायचंय आहे. तुमचा स्कोर 80 प्लस झाला, तर तुमचा स्कोर पण चांगला दिसणार आहे. पण आपल्याला तो सुद्धा नकोच आहे. त्याच्यापेक्षा पुढे जायचंय. मग बाळांनो, आजचीच टेस्ट इम्पोर्टंट आहे समजा ना. लावा ना तुमची ताकद. विथआऊट गेस. तुम्ही जर गोळ्या मारल्या, तुक्के मारले आणि लागली चुकून जास्तच, तर उगाच काय कळणार नाही आपल्याला एनालिसिसचं काहीच म्हणूया आपण. बरं आता एक विचार करूया. 120 प्लस वाले पण आहेत बरं का आणि 130 प्लस पण आहेत. पण या स्टेजला सॅच्युरेशन येतं बरं का भावांनो. या स्टेजला काय येतं? सॅच्युरेशन. म्हणजे 70च्या 80 लवकर होतील, 80 100 पण होतील, 100च्या 120 पण जाल. पण त्याच्या पुढे जाण्यासाठी प्रचंड आणि प्रचंड कष्टच आहेत. जीव तोडून मेहनत घ्यायची आहे. अरे मग मी तुम्हाला सांगतो, केवळ वायवा सीरीज आणि नेम रिएक्शन सीरीज या 2 सीरीज तुम्ही केल्या, तरी तुम्ही केमिस्ट्रीमध्ये क्लोज टू 40 जाऊ शकताय. आता मी आकडा वाढवलाय 40. कारण मला तो कॉन्फिडन्स आलाय. एकही प्रश्न रँकर्सच्या बाहेरचा नाहीये. एकही प्रश्न वायवाच्या बाहेरचा नाहीये. एकही प्रश्न न्यूमेरिकल सीरीजच्या बाहेरचा नाहीये केमिस्ट्रीमध्ये. होय.
पुस्तकाच्या बाहेरचं काही येतच नाही ना, आपल्या कोर्सच्या बाहेरचं पण काही येत नाही. पी-वाय-क्यू सगळे आपण घेतलेलेच आहेत लक्षात घ्या. मग उरलं काय सांगतो टेस्ट सीरीज ती बी यात इन्क्लुडेड आहे. मग तुम्ही वाट कुठली बघताय? हा कोर्स तुम्ही घेतलाच पाहिजे. आता पालक जर हा व्हिडिओ बघत असतील, तर मी तुम्हाला सांगतो ₹2200 त्याची कॉस्ट आहे. तुम्ही म्हणाल 2100 दाखवताय. नाही, ॲप एक्स्ट्रा चार्जेस तुमच्याकडून पण घेतो आणि आमच्याकडून पण घेतलं. आमच्याकडून थोडंसं जास्त चार्जेस असतात. तुमच्याकडून ₹2200-2300 काहीतरी तुम्हाला त्याची किंमत पडेल. इंटरनेट हँडलिंग चार्जेस म्हणतात ते. ठीक आहे. ओके, त्यांचे चार्जेस आहेत. पण महत्वाचं काय? महत्वाचं काय, की आत्तापर्यंत हा कोर्स 200-300 मुलांच्याकडे आहे. ओके. पण ती संख्या पण वाढत जाणार आहे. लास्ट इयर मी तुम्हाला सांगतो काय झालं, की अगदी 4 दिवसावर सी आहे. तरी मुलांनी कोर्स घेतलेत. हो आणि तरी त्यांना बेनिफिट झालंय. कोण होती ही? लास्ट 2 आठवड्यात कोर्स घेणारे कोण मुलं होती? JEEच्या सेकंड अटेम्प्ट वाली. होय. सॉलिड स्टेट पाहिजे, पॉलिमर पाहिजे, ग्रीन केमिस्ट्री पाहिजे. कोर्स घेऊन त्यांनी 2 दिवसात कव्हर केलाय आणि चांगला स्कोर केलाय. मग आपल्याला तर वेळच वेळ आहे. तुम्ही अजूनही रँकर स्कोर घेऊ शकता लक्षात घ्या आणि घ्यायचाच आहे, घ्यायचाच आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त रँकर्सचे व्हिडिओ बघायचे आणि अभ्यास करायचा आणि टेस्ट द्यायचे. का नाही रिझल्ट लागणार? लागणारच आहे. पण या स्टेजला क्वेशन आन्सर लिहीत बसू नका. फॉर्म्युलाची लिस्ट बनवा. एम-सी-क्यू सॉल्व्ह करताना तुमच्यावरती लिस्ट पाहिजे. तुमचं डोकं वापरा. क्वेशन आन्सर करायला वेळ नाहीये. माझ्याकडे ऑफलाईन जे सिन्सिअर मुलं आहेत ना, त्यांच्या डझन-डझनभर वह्या भरल्यात. ओके, मग एवढं लिहित बसणार आहे का आपण? नाही. मग याचा अर्थ मग सर होईल का? होणार. स्ट्रॅटेजी परफेक्ट ठेवायची नोट्स बनवायचे आहेत आणि चांगला स्कोर आणायचा आहे. मग बाळांनो प्लीज, प्लीज, प्लीज टेस्ट द्या. ती फ्री आहे. तुमच्यासाठी द्या. मला माहिती आहे. कोर्सच्या अगोदर म्हणजे या क्रॅश कोर्सच्या अगोदर म्हणजे माझ्याकडेच कोर्स घेतला पाहिजे असं नाहीये. पण तुमच्या या तयारीच्या अगोदर तुम्हाला कळालं ना, की आपण किती पाण्यात आहोत, किती आपली तयारी आहे, मग आपल्याला पुढे जाता येईल. मॅडम अनिकेत नावाचा एक स्टुडंट होता. त्यावेळेस डिपर नावाची एक्झाम असायची. तर पहिल्या डिसेंबर जानेवारीमध्येच ते एक्झाम घ्यायचे. त्यात अनिकेतचा स्कोर 102, 103 झाला. टॉपर होता तो, टॉपर होता. मग त्याला जाग आली म्हणूया आपण, अरे कमी पडलोय आणि फायनल स्कोर त्याचा 147 क्रॉस झाला होता. म्हणजे बघा बघू बाळांनो, तुमच्या पहिल्या टेस्टमध्ये तुम्हाला कळालं, की आपण कुठे आहेत. तर आपण जर चुकत असेल कुठं, माझ्या एका स्टुडंटला 85 स्कोर झालाय. 10वी ला खूप चांगले मार्क आहेत. मग तिला कळालं, की आपल्याला 11वीचंच काय आठवलं नाही. मग गेल्या 5 दिवसात केली की तयारी. आता ही आजची मॉक टेस्ट दिली, की आठवड्यानं पुन्हा मॉक टेस्ट आहे तिसरी. चला ती पण तुम्हाला फ्री देईन मी, फ्री देईन. पण आपल्या रँकर टेस्टवरती ना लक्षात घ्या, जो सोन्यासारखा कंटेंट आहे तो बघायला विसरू नका. चांगला अभ्यास करा. शेवटी रिझल्ट लावायचा आहे. आपल्याला ड्रीम कॉलेजमध्येच जायचंय. ऑल द बेस्ट.